गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले 7:30 आणि आज आपण निघणार आहे उज्जैनला, जे की 550 किलोमीटर आहे. सगळे न्यूज बघत होतो तर राजस्थानमध्ये आणि जयपूरला हाय अलर्ट केलं आहे. पूर्ण काल आपण 10 वाजेला जयपूरला पोहोचलो तर दुपारपर्यंत पूर्ण मुसळधार पाऊस जयपूरला पडालेला आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे गुडघ्याच्या वरती पाणी साचलेलं आहे बऱ्याच ठिकाणी पूर्ण जयपूरमध्ये. तर बघूया. आणि आपण ज्या रूटने जाणार आहे कोटा मार्गे, तर त्या एरियात पण पूर्ण हाय अलर्ट केलं आहे. राजस्थानमध्ये जवळपास निम्म राजस्थान हाय अलर्टमध्ये, महाराष्ट्र पण आहे. तर आजची राईड मला वाटतं पूर्ण आपली पावसात होणार आहे. तर माहीत नाही किती रेकॉर्ड होईल. गोप्रोमध्ये पण जरी प्रयत्न करतो रेकॉर्ड करण्याचा. तर ऑलरेडी पाऊस चालू झाला आहे. मला वाटतं मी लवकर निघतो आणि भेटतो तुम्हाला. आत्ता 2 वाजले. जवळपास 250 किलोमीटर कवर झाले. कोटाचा पुढे आलो. आता मी कोटापासून 10-12 किलोमीटर पुढे आलो. जसा निघालो जयपूरवरनं तर मला कोटापर्यंत कंटिन्यू पाऊस लागला. त्यामुळे काही रेकॉर्डच गेले नाही. पाऊस पण मुसळधार पाऊस, भरपूर जोरात पाऊस होता. ओके. तर 2 व्हीलर अलाउड आहेत का या हायवेला? कारण मी लावला आहे 4 व्हीलरचा मॅप. 2 व्हीलर जात आहेत. ओके, अलाउड असेल. आहेत 2 व्हीलर अलाउड आहे. ओके. तर कोटापर्यंत कंटिन्यू पाऊस लागला. जवळपास 250 किलोमीटर पूर्ण पाऊस झालो. तो पण मुसळधार पाऊस होता. ऑलरेडी न्यूज बघितलं होतं. पूर्ण राजस्थान रेड अलर्ट केलं होतं. त्यात कोटा पण होतं, अजमेर, जयपूरला मी जेव्हा निघालो तेव्हा गुडघ्या एवढ्या पाण्यातनं गाडी काढली. म्हणून सुरुवातीला भीती वाटत होती थोडी की असा पाऊस असला. आणि मॅपमध्ये पण थोडं दाखवत होतं. पण मला वाटतं आता इथून पुढे काही एवढी भीती नाही. आणि येताना रस्त्यावर पूर्ण असा पाण्याचा लेअर होता. म्हणजे फक्त पावसात जोरात नव्हता येत होता, असा पूर्ण लेअर होता. त्या लेअरवरनं गाडी, आणि पुढचं काही दिसत पण नव्हतं. एवढं पुढचं सगळं 4 व्हीलर इंडिकेटर लाईट लावून निघत होता. पाऊस, फॉग, रोडावर लेअर. आणि थर्ड म्हणजे प्रत्येक थोड्या वेळात जनावरं होते काही, म्हणजे गाई म्हैस प्रत्येक. आणि राजस्थानला आलं म्हणजे ते रस्त्यातच राहतात. आता सेंटरला बसलेले असतात मस्त. आणि काही पळत जातात, क्रॉस करतात. तेवढा एक रिस्की, एवढ्या सगळ्या रिस्की सिच्युएशनमधून निघून आलो. आय होप की आता काय नसेल, स्मूथ जाऊ. हो, ब्रिज काय भारी बनवला. कोणता ब्रिज आहे? नाव वगैरे काही नाही पण हे बघ, काकू रील काढताय. आपण पण एक मला वाटतं फोटो घ्यायला पाहिजे आपण. एवरेज अच्छा हो जाता है ना अंकल जी। कितना की है इसमें तो अपनी रेट पर एवरेज ज्यादा थोड़ी देगी। हाँ, अंकल जी ये कितना की है गाड़ी? ये 2 लाख। वीडियो शूटिंग करो।
रामगंज म्हणून क्रॉस केलं. इथून इंदूर 160 किलोमीटर, इंदूर नाही सॉरी उज्जैन 160 किलोमीटर, 3 तास अजून. मगाशी मस्त आता ऊन पडलं होतं सन, कारण की कालपासून आपण पूर्ण पाण्याचं चालवतो. काल तर पूर्ण आभाळ होतं. आज 250-300 किलोमीटर पाऊस. थोडासा पाऊस बंद झाला की लगेच जोरात चालू होतो. आता वाटत नाही इथून पुढे आता पाऊस लागेल. भारी वाटतंय. अरे वा. तिथे थांबलं होतं, चहा वगैरे घेतला, जरा चहा घेतला, चेन लूप केली. चेन लूप करून टाकली कारण की पाण्यात कंटिन्यू गाडी चालू होती. पावसात गाडी चालवली का लगेच मला वाटतं लूप लगेच निघून जातं चेनचं, म्हणून परत करत राहावं लागतं. तिथं थांबलो होतो 15-20 मिनटं. ते पोरं कंटिन्यू गाडीकडेच बघत होते. 7:30-8 आज पण मला वाटतं रात्र होईल. अजून एक स्टॉप तरी घेऊ. एक स्टॉप नंतर सरळ उज्जैनला स्टे करू. उद्या मॉर्निंग अर्ली मॉर्निंग, आज मला नाही वाटतं आज वेळ मिळेल. उद्या अर्ली मॉर्निंग उठून महाकाल उज्जैन मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. जबरदस्त पाऊस होता, पण जबरदस्त. ग्लव्ज वगैरे सगळे ओले, शूज ओले, मी पण ओला झालो होतो. रेनकोट घातला होता तरी ओला झाला. हा पिला श्री बालाजी स्टे स्टॉल्स. स्टील लागून 2 तास जातील. 99 किलोमीटर. श्रावण मास में निकलने वाली भव्य कांवड़ यात्रा में सपरिवार पधारकर धर्म लाभ. होटल आगे अच्छे मिलेंगे ना चौक पे? नहीं रुकना है, सुबह दर्शन के लिए जाना है. आगे ना. चल. तो उज्जैनवरनं निघालो. 9:30 वाजले. महाकालचं दर्शन घेतलं. लाईनमध्ये दर्शन ॲक्च्युली 4:30-5ला घ्यायचं होतं, पण जागच नाही आली. 6-6:30ला जाग आली. 7-8 8:30-9पर्यंत दर्शन घेतलं. 1-1.5 तास गेला लाईनमध्ये. आता निघालो. आजचा स्टॉप आपला असणार आहे, आज जाणार आहे धुळे. घरी धुळ्याला जाईल, घरी जाणार, रेस्ट करणार 2-4-8 दिवस आणि मग निवांत मग पुण्याला परत निघू. तिथून आता काय 300-350 किलोमीटर आजचं राईड. कुठे कुठे गेलता? मी गेलो होतो लडाखला गेलो. पुण्यावरनं. इंस्टाग्रामला सुशील खैरनार म्हणून, फेसबुकला पण सुशील खैरनार म्हणून. माझा फोटो आहे, दिसेल. चल चल चलो, थँक्यू. चालेल चल.